नमस्कार. आज मी इथे सुक्या माशांचं जेवण बनवत आहे. त्यासाठी सुके बांगडे घेतलेले आहेत आणि मोदकं घेतलेले सुकी. सर्वात अगोदर एक बांगडा तव्यावर भाजून घेते. सर्व बाजूने भाजून झाल्यानंतर थोडंसं तेल घालते आणि पुन्हा 2-3 मिनिटं भाजून घेते. बांगडा भाजून झालेला आहे. आता काढून घेते आणि थंड झाल्यावर बांगड्यातले काटे काढून टाकते. अशा प्रकारे बांगड्यातले काटे काढून उरलेला भाग घेतलेला आहे. त्यात बारीक चिरलेला कांदा, ओलं खोबरं, हिरवी मिरची, चवीप्रमाणे मीठ, खोबरेल तेल, चिंचेची पेस्ट आणि सगळं मिक्स करून घेते. सुक्या बांगड्याची किसमूर तयार आहे. इथे 2 सुके बांगडे 15-20 मिनिटं अगोदर पाण्यात भिजत घालून ठेवलेले, ते साफ करून घेते. अशा प्रकारे बांगडे साफ करून काटे काढून टाकते आणि उरलेला भाग पाण्यात घालून ठेवते. इथे बांगड्याच्या कढीला लागणारं वाटप काढून घेते. खोबरं, चिंच, सुकी मिरची, धणे आणि हळद बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. तर भांड्यात काढून घेते. 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या घालते. इथे बांगडा साफ करून घेतलेले, धुवून घेतले. वाटपाला छान उकळी आलेली आहे. साफ करून धुवून घेतलेला बांगडा घालते. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि बांगडा शिजेपर्यंत कढीला उकळी काढून घेते. सुक्या बांगड्याचे हुमण तयार आहे. इथे मोदकं घेतलेली आहेत, त्याचं डोकं काढून टाकते. आणि 4-5 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेते. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ, कोकम आगळ, लाल मिरची पावडर, हळद आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते आणि बाजूला ठेवते 10-15 मिनिटं. थोड्या वेळाने तव्यावर तेल घेतलेले गरम करायला. त्यात मसाला लावून ठेवलेले सुकी मोदकं फ्राय करून घेते. छान कुरकुरीत होईपर्यंत सर्व बाजूने व्यवस्थित मोदकं फ्राय करून घेते. मोदकं कुरकुरीत झालेले आहेत. आता काढून घेते. इथे एक मोठा चमचा कोकम आगळ घेतलेला आहे, त्यात पाणी घालते. एक बारीक चिरलेला लसूण आणि एक हिरवी मिरची बारीक चिरलेली घालते. चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी साखर घालून मिक्स करून घेते. त्यानंतर कोथिंबीर घालते. तिवाळ तयार आहे. इथे सुका जवळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे, तो सुका भाजून घेते कढईत. जवळा भाजून झालेला आहे, आता काढून घेते. थंड झाल्यावर त्यात एक बारीक चिरलेला कांदा, ओलं खोबरं, चवीप्रमाणे मीठ, मालवणी मसाला, चिंचेची पेस्ट घालते आणि मिक्स करून घेते. आता थोडंसं तेल घालते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते. इथे शिमला मिरची घेतलेली आहे छोटी छोटी. त्याचा देठाकडचा भाग काढून टाकते आणि आतल्या बिया काढून टाकते. अशा प्रकारे शिमला मिरची स्टफ करायसाठी कापून घेते आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यात सुक्या जवळाचे मिश्रण भरून घेते. अशा प्रकारे सर्व मिरच्या भरून घेते. कढईत तेल घेतलेले आहे, त्यात 3 लसणीच्या पाकळ्या चेचून घालते. किंचित मीठ घालते.
मिक्स करून घेते. त्यानंतर भरून ठेवलेल्या शिमला मिरची घालते आणि झाकण लावून शिजून घेते. झाकण काढलेलं आहे. आता दुसऱ्या बाजूने शिजून घेते. पुन्हा झाकण लावते. अशा प्रकारे 2-3 वेळा झाकण काढून शिमला मिरची शिजेपर्यंत फ्राय करून घेतलेली आहे. सुका-जवळा भरलेली शिमला मिरची तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.